या ठिकाणी राम कदम यांनी मागणी केली की आपण आपल्या या भागामध्ये जे काही लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं स्मारक करतोय, खऱ्या अर्थानं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतला आवाज होता। या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये ज्यांच्या गीताने अंगार फुलवला ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे होते आणि ज्यांचे गीत आणि ज्यांचं वाङ्मय 11 देशांमध्ये त्या ठिकाणी वाचलं जातं। ज्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा पुतळा लावण्याकरता मी रशियामध्ये गेलो होतो। रशियामध्ये देखील त्यांचं वाङ्मय हे त्या ठिकाणी पूजलं जातं। त्यांचं अतिशय उत्तम स्मारक आपण तयार करतो। पण त्यांचं स्मारक तयार करताना ते नेहमी असं म्हणायचे की ही जी धरती आहे, ही धरती ही शेषनागाच्या डोक्यावर नाही आहे, ही कष्टकऱ्याच्या तळ हातावर आहे। आणि असे कष्टकरी त्या भागातले, त्यांना विस्थापित करण्याची वेळ आमच्यावर येऊ नये। हे जे राम कदम आपण सांगितलेलं आहे, मी आजच घोषणा करतो, त्यांना त्याच ठिकाणी घरं देण्यात येतील। त्यांच्यापैकी कोणालाही विस्थापित आम्ही करणार नाही। आज आपण बघा, वेगवेगळ्या प्रकारची जी कामं या ठिकाणी होत आहेत, त्या कामांच्या माध्यमातून आपण मुंबईला एक स्वच्छ नगरी म्हणून करतोय। इतके वर्ष या मुंबईमध्ये ज्यांनी राज्य केलं, या मुंबईचं घाण पाणी, सांडपाणी आपल्या नदीमध्ये, नाल्यामध्ये आणि समुद्रामध्ये सोडून दिलं। तुम्ही विचार करा, एशियातली सर्वात श्रीमंत जी महानगरपालिका आहे, त्या महानगरपालिकेमध्ये गटारीचं जेवढं पाणी आहे, ती विष्ठा आहे, ती घाण आहे, ही सगळी इंग्रजांनी तयार केलेल्या बॅलन्सिंग टँकमध्ये जायची आणि तिथनं ते सगळं पाणी समुद्रात किंवा आपल्या नाल्यांमध्ये जायचं। आज अनेक देशामध्ये गेलो, समुद्र निळाशार दिसतो, तिथे कुठलाही वास येत नाही। पण आपल्या समुद्रामध्ये एखाद्या चौपाटीवर गेलं तर त्या ठिकाणी घाण पाहायला मिळते, वास पाहायला मिळतो, काळं पाणी पाहायला मिळतं। आणि एवढंच नाही तर यामुळे आमचे नाले, आमच्या नद्या प्रदूषित झाल्या, आमच्याकडे रोगराई, आमच्याकडे डास मच्छर, आमच्याकडे मलेरिया, आमच्याकडे डेंग्यू, अशा अनेक गोष्टी या ठिकाणी झाल्या। आणि म्हणून आपण निर्णय केला, आता यापुढे करायचं नाही। या मुंबईमध्ये STPचं जाळं तयार करायचं। मुंबईच्या पाण्याचा थेंबन थेंब हा त्या ठिकाणी ट्रीट झाला पाहिजे। त्यातला जो मैला आहे तो बाजूला होऊन त्याच्यावर प्रक्रिया झाली पाहिजे। त्यातनं देखील काही गोष्टी तयार होतात, खत तयार होतं, ते तयार केलं पाहिजे। आणि केवळ शुद्ध पाणी हे मुंबईच्या नाल्यामध्ये, नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये गेलं पाहिजे। आज मला सांगताना आनंद वाटतो, 16,000 कोटी रुपयाची कामं आपण सुरू केली। घाटकोपरमध्ये देखील 1687 कोटी रुपयाचा STPचं काम आपलं चाललेलं आहे। 2 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने सगळे STP पूर्ण होतील आणि त्यानंतर मुंबईच्या समुद्रामध्ये कुठलंच गटारीचं पाणी जाणार नाही। केवळ शुद्ध पाणी हे मुंबईच्या नाल्यामध्ये, केवळ शुद्ध पाणी हे मुंबईच्या समुद्रामध्ये जाईल। एकीकडे रोगराई कमी होईल आणि दुसरीकडे आपल्या मुंबईचा समुद्र देखील, आपली चौपाटी देखील स्वच्छ पाण्याची चौपाटी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्या ठिकाणी कुठलाही वास आपल्याला येणार नाही। अशा पद्धतीचं काम आपण केलेलं आहे। या मुंबईमध्ये वर्षानुवर्ष कचरा डंपिंग केला जात होता। आपल्याला माहिती आहे, देवनारची परिस्थिती आपल्यापैकी काही लोकांनी बघितलेली असेल। आता आणि या कचऱ्याचा देखील या लोकांनी इतका घोटाळा केला, त्याची तर वेगळीच कहाणी आहे। आम्ही कचरा नेतोय असं दाखवलं आणि ज्या वाहनांचे पैसे घेतले, आता कचरा नेला तर तो ट्रकनी जाईल ना, त्यामुळे ट्रकनी वाहतूक केली की प्रत्येक ट्रिपचे पैसे मिळायला पाहिजे। यांनी हजारो कोटी रुपये उबाठावाल्यांनी काढून घेतले आणि नंतर ज्यावेळेस मी चौकशी केली त्यावेळी असं लक्षात आलं, जे नंबर दिले होते ते ऑटो रिक्षाचे होते, ते स्कूटरचे होते, ते मोटरसायकलचे होते। म्हणजे शेकडो टन कचरा ऑटो रिक्षाने यांनी त्या ठिकाणी नेल्याचं दाखवलं आणि सगळे पैसे खाऊन टाकले। आणि म्हणून मी म्हणतो, यांची नीती कशी आहे बघा, कचरा खाणारे देखील हे लोक आहेत, कचऱ्यात पैसा खाणारे लोक आहेत।